नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात सगळ्या? आशा करते की सगळ्या मजेत असाल। आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे उडपी सांबरची रेसिपी, जे की एकदम हॉटेल सारखं बनतं, तेही एकदम साध्या सोप्या स्टेप्स मध्ये। उडपी स्टाईल सांबर बनवण्यासाठी मी सर्वात आधी इथे तुरीची डाळ घेतली आहे। ही डाळ मी चांगली 2दा धुवून घेतलेली आहे, जेणेकरून यातले सगळे पेस्टिसाइड्स पावडर धुवून जावे। खूप लोक वेगळी डाळ वापरतात, जसे की मुगाची डाळ, मसूरची डाळ, पण मी इथे साधी एकच डाळ घेतली आहे, जी आहे तुरीची डाळ। तुरीच्या डाळीने खूप छान चव येते। डाळ चांगली धुवून घेतली की मी हे कुकरमध्ये घालून ह्याच्यामध्ये 1 ग्लास पाणी घातलेलं आहे। त्यानंतर मी यामध्ये 1 चमचा मीठ आणि थोडीशी हळद घातली आहे आणि हे कुकरला लावून ह्याच्या 1 शिट्टी काढून घेतलेली आहे। त्यानंतर मी इथे भाज्या कापून घेत आहे। सर्वात आधी मी इथे बटाटा कापून घेतलेला आहे। तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या घालू शकता। मी इथे बटाटा, त्यानंतर मी इथे वांगही कापून घेतलं आहे। मला माहिती आहे वांग मोस्टली टाकत नाही सांबारमध्ये, पण एकदा टाकून बघा, खूप छान चव येते वांग्यानेही। तेही मी चांगल्या चौकोनी तुकड्यांमध्ये कापून घेतलेलं आहे। नंतर मी इथे भोपळा, शेवगा हे सगळं कापून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता शेवगा मी चांगला मोठा उभा ठेवलेला आहे। भोपळा पण चांगला चौकोनी कापून घेतलेला आहे। बटाटा पण छान, सगळ्या भाज्या एका पद्धतीने कापून घेतलेल्या आहेत मी। आता मी या सगळ्या भाज्या शिजलेल्या डाळीच्या कुकरमध्ये घालून ह्याची परत 1 शिट्टी काढून घेतलेली आहे आणि ह्या भाज्या शिजवताना मी यामध्ये अर्धा टोमॅटो सुद्धा घातलेला आहे, मोठा कापून। ह्या सगळ्या भाज्यांना मी 1 शिट्टी दिली आहे। तुम्हाला जर भाज्यांचा गाळ आवडत असेल तर तुम्ही 2 शिट्टी देऊ शकता, पण मला थोड्याशा उभ्या भाज्या आवडतात माझ्या सांबारमध्ये। तुम्हाला जर माझी रेसिपी थोडी आवडली असेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा, कारण तुमच्या एका लाईक आणि सबस्क्राईबनी माझं खूप मोटिवेशन वाढतं। आता मी इथे थोडीशी चिंच घेतलेली आहे, त्यामध्ये मी थोडंसं पाणी घालून ही भिजण्यासाठी साईडला ठेवलेली आहे। चला आता सांबारचा तडका बनवूया। ते इथे मी सर्वात आधी 2 पळी तेल घेतलेलं आहे। तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये मी थोडीशी मोहरी घातली आहे। मोहरी चांगली तडतडली पाहिजे, फुटली पाहिजे। त्यानंतर मी यामध्ये थोडेसे कढीपत्त्याची पानं घातलेले आहेत। तेही पानं चांगले मी तडतडू दिले आहेत। मोहरी आणि कढीपत्ता हा खूप इम्पॉर्टंट आहे साऊथ इंडियन जेवणासाठी, त्यानेच ह्याला साऊथ इंडियन फ्लेवर येतो। त्यामध्ये मग मी एक मोठा बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे आणि हा कांदा सुद्धा एकदम लाल होईपर्यंत चांगला मस्त परतून घेतलेला आहे। कांदा चांगला परतला की मी यामध्ये 1 चमचा अद्रक लसूण पेस्ट घातली आहे आणि ही सुद्धा मी चांगली परतून घेतली आहे, जेणेकरून त्याचा अद्रक आणि लसूणचा वास येऊ नये। अद्रक आणि लसूणची पेस्ट चांगली परतली की ह्यामध्ये मी अर्धा टोमॅटो बारीक चिरून घातलेला आहे। आता लक्षात ठेवा, आपण अर्धा टोमॅटो मोठा कापून भाज्यांमध्ये शिजायला घातलेला आहे। टोमॅटो घातला की त्यामध्ये मी थोडंसं मीठ घातलेलं आहे चवीपुरतं, जेणेकरून आपला टोमॅटो लवकर शिजावा। त्यानंतर मी यामध्ये थोडीशी हळद, धना पावडर आणि लाल मिरची पावडर घातली आहे। मसाला सुद्धा मी चांगला असा परतून घेतला आहे, जेणेकरून ह्याचा कच्चापणा सगळा जावा। आता ह्यात मी सुहाना ब्रँडचा सांबर मसाला घातलेला आहे। तुम्हाला जो कोणता सांबर मसाला घालायचा आहे तो तुम्ही घालू शकता, फक्त लक्षात ठेवा अर्ध्या पुडीपेक्षा थोडासा जास्ती हा सांबर मसाला मी यात घातलेला आहे, जेणेकरून ह्याची चांगली चव आपल्या सांबरला यावी। हे सगळे मसाले मी चांगले तेल सुटेपर्यंत परतून घेतलेले आहेत। मसाला चांगला परतला, त्याने तेल सोडलं की मी यामध्ये शिजलेली डाळ आणि भाज्या घातलेल्या आहेत। तुम्ही इथे बघू शकता की भाज्यांचा बिलकुलही गाळ झालेला नाही, भाज्या छान शिजल्यात आणि त्याचा गाळही झाला नाही। आता मी हे सगळं चांगलं मिक्स करून घेतलं आहे। तुम्ही बघू शकता आपल्या सांबारला किती छान रंग आलाय तो। यामध्ये मी आता जे आपण चिंच भिजत घातली होती ती चिंचेचं पाणी मी यात घालत आहे, गाळून घालत आहे। चिंचेच्या पाण्यामुळे सांबारला खूप छान चव येते, अशी आंबट अशी चव येते, जेणेकरून त्याची टेस्ट खूप वाढते। तुम्हाला जर आंबट गोड सांबार आवडत असेल तर या चिंचेच्या पाणीनंतर तुम्ही 1 खडा गुळाचा ह्यामध्ये घाला। मला गोड सांबार आवडत नाही, मी फक्त चिंचेचं पाणी घातलेलं आहे आणि तेही चांगलं मिक्स करून याला छान अशी उकळी यायला ठेवलं आहे। जर का तुम्हाला एकदम पातळ सांबार आवडत असेल तर तुम्ही यामध्ये उकळी यायच्या आधी थोडंसं पाणी घालू शकता। मला सांबार थोडंसं घट्ट असं आवडतं। आता या सांबारला चांगली उकळी आली की यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर घालून गार्निश केलं आहे आणि रेडी आहे आपला सांबार। मी इथे छान 2 मऊ लुसलुशीत इडल्या घेतलेल्या आहेत आणि त्यावरती मी या गरम सांबार ओतलेला आहे आणि खरं सांगते हा इतका टेस्टी होतो की तुम्ही हॉटेलचा सांबार सुद्धा विसरून जा। ही रेसिपी नक्की ट्राय करा। चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुलही विसरू नका। रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा। धन्यवाद शेवटपर्यंत रेसिपी बघण्यासाठी।